बर, टायटल तर तुम्ही वाचलं असेल. काय ना, म्हणजे मी एक गोष्ट सांगू का, जिओने काय केलं, आपल्याला ना वाईट सवयी लावलेल्या आहेत. चांगला इतका डेटा दिला आपल्याला आधी इतक्या कमी पैशात की आपल्याला आता सवय लागली आणि आता रेट्स वाढवले. आपल्या इथं तसं बघायला गेलं तर मोबाईल डेटा खूप स्वस्त आहे इतर कंट्रीच्या मानाने, पण आता प्राइस जास्त झालेले आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, तो बेसिकली अल्टिमेट मोबाईल रिचार्ज गाईड 2025. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही कुठला रिचार्ज केला पाहिजे आणि अक्रॉस व्हेरियस नेटवर्क्स, जिओ, BSNL, एअरटेल सगळ्यांबद्दल सांगणार आहे. लेट अस स्टार्ट. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आला असाल, सबस्क्राईब का प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायला लागतं. 100 पैकी 60-70 लोक येतात, व्हिडिओ बघतात, फायदा होतो, पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करायला विसरू नका. जर का तुम्हाला 28 दिवसाचे प्लॅन्स पाहिजे असतील तर सगळ्यात स्वस्त जे प्लॅन्स आहेत ते लिमिटेड डेटा बरोबरच येतात. 2 GB डेटा मिळतो. जिओचा 189 रुपयाचा जो प्लॅन आहे तो 2 GB डेटा देतो. आणि हा जो 2 GB डेटा आहे ना, तो 4G डेटा आहे. अनलिमिटेड 5G तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळत नाही. फिक्स डेटा 2 GB वापरला तर परत डेटा रिचार्ज करायला लागणार. जिओचा 189चा 28 दिवसाचा आहे, 2 GB मिळतो. एअरटेलचा 199 रुपये द्यायला लागतात, 2 GB डेटा 28 दिवसाचा. वीचा सुद्धा 199 रुपये, 2 GB डेटा 28 दिवसात मिळतो. BSNLचा मात्र इथं 107 रुपयात 35 दिवसात 3 GB डेटा मिळतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर BSNL स्वस्त आहे. 4G डेटा 3 रुपये पर डे तुम्हाला लागतं. आणि तेच जर का मी जिओ, एअरटेल, वीचं बघितलं तर 6.5-7 रुपयाच्या दरम्यान येतं. पण आता तुमचा डेटा जर का युसेज जास्त असेल तर आहेत प्लॅन्स. 50 रुपये जास्त द्या. 249 रुपयाचा जिओचा प्लॅन आहे, जिथं तुम्हाला 1 GB डेटा फ्री, 1 GB डेटा फ्री मिळतो एव्हरी डे 28 दिवसासाठी. म्हणजे 28 GB डेटा मिळतो. 8 रुपये 80 पैसे दिवसाला लागतात. एअरटेलचा 299चा तोच प्लॅन, म्हणजे जो 249 आहे तोच एअरटेलचा 299चा, म्हणजे 300 रुपयाचा आहे. 1 GB डेटा मिळतो 28 दिवसाला. 10.6 रुपीज पर डे पडतात. हो, पण वीथ मध्ये एक चांगलं आहे की 10 GB फिक्स डेटा सो मिळतो 28 दिवसासाठी. म्हणजे एखाद दिवशी तुमचा 1 GB डेटा संपला, थोडा एक्स्ट्रा वापरला, तर त्या 10 GBच्या कोट्यातनं तुम्हाला फिक्स जो असतो ना त्याच्यामधनं तुम्हाला मिळेल. त्यामुळे इथं मी म्हणेन की वीचा प्लॅन चांगला आहे, पण तुमच्या इथं कव्हरेज कुठलं चांगलं आहे त्याप्रमाणे करा बरं का. नाहीतर डेटा आणि हे सगळं असून उपयोग काय आहे जर का तुम्हाला वापरताच येत नसेल, स्पीडच चांगला नसेल. तर ते फार महत्वाचं आहे. जेव्हा सुद्धा तुम्ही एखादी रिचार्ज करता किंवा मोबाईल नेटवर्क चूज करता, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कव्हरेज व्यवस्थित आहे का. आणि हो, BSNL सुद्धा आहे 28 दिवसाचा 108 रुपयामध्ये. हा सगळ्यात स्वस्त आहे. ऑब्व्हियसली BSNLचं जर कव्हरेज असेल ना तर नक्की हा प्लॅन घ्या, कारण की 3.8 रुपीज पर डे ने पडतो तो. आणि लक्षात ठेवा, हे सगळे जे येतात त्याच्यामध्ये अनलिमिटेड कॉल्स वगैरे, त्यामुळे ते सांगण्याची गरज नाही. सगळे जे प्लॅन्स आहेत ते कम विथ अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, तर त्याचा काही प्रश्न नाही. आता जर का तुम्हाला 1.5 GB पाहिजे असेल पर डे, तर आणि तुम्ही 2 महिन्याचं किंवा 84 दिवसाचं वगैरे तुम्हाला लागत असेल तरी चांगले प्लॅन्स आहेत जिओचे. ठीक आहे, 799 रुपये 84 दिवस, एक 1.5 GB डेटा मिळतो. 9.5 रुपये पर डे ह्याचं कॉस्ट होते. कॅलेंडर मंथ जर का म्हणजे 30 दिवसाचं बघितलंय, 30 किंवा 31 दिवस जे काय असेल, 319 रुपये आहे. तो 10.29 रुपीज पर डे पडतो. एअरटेलचा सुद्धा आहे 28 दिवसाचा, 56 दिवसाचा 579 आणि 84 दिवसाचा 799 रुपये. तो 9.5 रुपये पर डे वगैरे पडतो. आणि वीचा सुद्धा जवळजवळ आहे, थोडा महाग आहे. 28 दिवसाचं 349 आहे, 56 दिवसाचा 579 आहे आणि 84 दिवसांचा यांचा महाग आहे 859 रुपये. पण ह्यांच्यामध्ये 5 GB एक्स्ट्रा डेटा मिळतो 3 दिवसासाठी. सो दॅट इज गुड. 10 रुपये 22 पैसे पर डेच्या हिशोबाने तुम्हाला मिळतं. पण आजकाल काय करतात माहिती काय, हे सगळे मोठे मोठे प्लॅन्स असतात त्याच्यावर OTT सबस्क्रिप्शन फ्री देतात. पण मी सांगू का, त्याच्याकडे बघू नका, कारण की एकतर 1 युजर मोबाईल सबस्क्रिप्शन मिळतं, काही करू शकत नाही तुम्ही, मोठ्या टीव्हीवरती वगैरे बघू शकत नाही. त्यापेक्षा 3-4 मित्र गोळा करा आणि एक प्रॉपर सबस्क्रिप्शन घ्या, ते तुम्ही शेअर करा, तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. त्यामुळे मी OTT बद्दल सांगत नाही. पण हो, आपल्याला आता 5Gची अनलिमिटेड डेटाची सवय लागलेली आहे. तसं जर का असेल, त्याची मला भूक असेल, तर मी काय करू. 2 GBच्या वरचे जे प्लॅन्स आहेत त्याच्यामध्येच फक्त तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळतो. हो, जिओचा 349 रुपयाचा प्लॅन आहे 28 दिवसाचा. त्याच्यामध्ये 2 GB डेटा तुम्हाला डेली मिळतो. ते 4G डेटा आहे आणि अनलिमिटेड 5G डेटा तुम्हाला मिळतो. 84 दिवस 859 रुपये आणि 90 दिवसाचा 899 रुपये. मला वाटतं जर का तुम्ही एका वेळी रिचार्ज करता, तुम्हाला डेटा युसेज नॉर्मल माणूस असेल ना, दिस प्लॅन, म्हणजे मी जर का असेल तर मी हा प्लॅन घेईन. 899 रुपये 90 दिवस आणि 20 GB एक्स्ट्रा फिक्स डेटा सुद्धा तुम्हाला मिळतो जर का 899चा प्लॅन तुम्ही घेतला तर 90 दिवसाचा. एअरटेलचा सुद्धा तसाच आहे, पण त्यांचं 1 महिन्याचं आणि हे कॅलेंडर मंथ आहे, 1 मंथ म्हणजे 30 दिवसाचा 379 रुपये, 56 दिवसाचा 650 रुपये आणि 84 दिवसाचा 859 रुपये. तर
असं आहे, त्याच्यामध्ये काही नाही. त्यांना तुम्हाला 5G एक्स्ट्रा डेटा मिळेल आणि म्हणजे 5G डेटा अनलिमिटेड मिळेल आणि 2GB पर डे मिळणार. वीचा 365, 649 आणि 979 रुपये असं आहे. ते सगळ्यात महाग आहेत. पण यांच्यामध्ये काय माहिती का फायदा, रात्री 12 वाजतापासून सकाळी दुपारी 12 पर्यंत तुम्हाला फ्री डेटा मिळतो. तर तुम्ही रात्री जर का जास्त वापरत असाल 12च्या नंतर तर मात्र तुम्हाला वीचा प्लॅन जास्त बरा पडेल. हो, पण लक्षात ठेवा वीचं काहीच ठिकाणी आता जस्ट 5G रोल आउट चालू झाले, त्यांचं जास्त कव्हरेज नाहीये. आणि सेम विथ बीएसएनएलचा 30 दिवसाचा प्लॅन आहे 229 रुपयाचा, 2GB पर डे, 100 SMS डेली मिळतात, अनलिमिटेड कॉल्स वगैरे आहेत. त्यामुळे ठीक आहे. हे बघा, त्यांचा फक्त 4G आहे, 5G नाही आहे. त्यामुळे 5G स्पीड वगैरेचा विचार करू नका. आता लॉंग 1 वर्षाचा प्लॅन, एकदाच तुम्हाला पैसे द्यायचे तर डोक्याला त्रास नकोय, तर जिओचा 3599चा प्लॅन आहे. तिथं 2.5GB डेटा पर डे तुम्हाला मिळतो प्लस अनलिमिटेड 5G मिळतो. एअरटेलचा सेम 3599 365 दिवस, पण त्यांना 2GB मिळतो तुम्हाला पर डे. वीचा आहे तो 2GB मिळतो 3599, त्यांची कॉस्ट सेम आहे. बीएसएनएलचा 3GB पर डे आहे आणि 3000 रुपये 2999 ला मिळतो. तर इथं बीएसएनएल जे आहे ते जास्त स्वस्त आहे. पण माझ्या हिशोबाने जर का तुम्हाला 5G डेटा पाहिजे असेल, 4G नाही, तर जिओ एअरटेल शिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. आणि त्यामध्ये लॉंग टर्म मध्ये मला वाटतं जिओ जो आहे तो जास्त तुम्हाला 2.5GB पर डे देतोय. तर हे असे सगळे प्लॅन्स आहेत मित्रांनो. हे करण्याचा उद्देश हेच होतं की आतापर्यंत आपल्याला सवय लागलेली एकदम स्वस्त, जरी संपला तरी काय रिचार्ज करायचं 6GB डेटाचा, तो 30 दिवस चालतो, 28 दिवस चालतो आणि आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. पण आता तसं नाही. आता दिवस आता हळूहळू बदलत आहेत. आणि हे बघा, आपल्याला ना टेलिकॉम ऑपरेटर्स बद्दल सुद्धा थोडा विचार केला पाहिजे. त्यांनी जर का प्राइस वाढवलेली आहे तर त्यांचे सर्व्हिसेस, त्यांना सुद्धा स्पेक्ट्रम बाय करायला लागतात, एअरवेव्स बाय करायला लागतात आणि त्याच्यानंतर ते करतात. तर त्यांचं जर का नेटवर्क वाढवायचं असेल, सर्व्हिस क्वालिटी वाढवायची असेल, दॅट इज अ कॉस्ट. तर आय थिंक आत्ता सुद्धा जगात आपण वन ऑफ द लोवेस्ट पेईंग आहोत ॲज फार एज मोबाईल डेटा, मोबाईल इंटरनेटसाठी. त्यामुळं ठीक आहे, थोडी प्राइस वाढलेली आहे. हो, वाढली नसती तर बरं झालं असतं, आपले पैसे वाचले असते. बट आय एम ओके विथ इट. आता ह्याच्यामधला तुम्हाला मला सांगायचं, तुम्ही कुठला प्लॅन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला आणि तुम्ही कुठला प्लॅन वापरता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. सगळ्यांच्या कमेंट्स वाचणार मला सो माहिती पाहिजे की तुम्ही लोक रिचार्ज कसे करता तुमचे मोबाईल. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.